नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशदा संस्थान संचालक, परत तुमचं सर्वांचं एकदा नाना फाउंडेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपल्याला जो विषय आहे तो विषय म्हणजेच विज्ञान भाग 2. विज्ञान भाग 2चे आपण काही MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत, जे सेमीच्या मुलांना, इंग्लिश मिडियमच्या मुलांना आणि मराठी मिडियमच्या मुलांना देखील कामाला येतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही प्रश्न एकत्रित मर्ज करून त्यांचे उत्तरं पूर्णपणे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सर्वांना एक विनंती आहे की टेलिग्रामवर तुम्ही सर्वात लवकरात लवकर नवीन असाल तर ॲड व्हा. टेलिग्रामवर मी रोजच्या रोज त्या मुलांची ओरल टेस्ट, प्रॅक्टिस, रोजच्या रोज ज्या काय माहिती येतात त्यांना मी सेंड करत असतो. तर टेलिग्राम ॲप तुम्ही प्ले स्टोअरला डाउनलोड करून त्याच्यामध्ये नाना फाउंडेशन हे चॅनल सर्च मारा. आणि एक लक्षात असू द्या, नाना फाउंडेशन आपला सिम्बॉल बघत चला, कारण दुसरे भरपूर चॅनल असतील त्यात ॲड होऊ नका. सिम्बॉल बघून आपला ॲड होत चला. आणखीन एक गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला व्हिडिओज झाल्यानंतर शेवटी तुम्हाला एक ब्रेकिंग बातमी, ती तुम्हाला 10वीच्या संदर्भात पेपरात काय बातमी आलेली ती तुम्हाला वाचून मी दाखवणार आहे. ठीक आहे, आज प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न आहे, DNA धाग्यावरील माहिती RNA व धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम द मॉलिक्युल्स ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड डॅश डॅश प्रोसेस. तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, ट्रान्सलेशन, ट्रान्स्क्रिप्शन का डिफरेन्शिएशन. म्हणजेच मराठीत स्थानांतर, भाषांतर, प्रतिलेखन का उत्परिवर्तन. तर त्याचं इंग्लिशमध्ये जे ऑप्शन आहे ते करेक्ट उत्तर आहे ट्रान्स्क्रिप्शन, आणि मराठीमध्ये आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिलेखन. ओके, वळूयात आपण येणाऱ्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, प्रारंभिक अवस्थेतील साम्यावरून टिंबटिंब विषयक पुरावे दिसून येतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट्स द कनेक्टिंग लिंक्स एव्हिडन्स. ऑप्शन आपल्याला दिलेत बी ॲनाटॉमिकल, सी एम्ब्रियोलॉजिकल आणि डी पॅलेओन्टॉलॉजिकल. म्हणजेच मराठीत जोडणारे दुवे, शरीरशास्त्रीय, भ्रूणविज्ञान का पुराजीव. तर त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे इंग्लिशमध्ये एम्ब्रियोलॉजिकल आणि मराठीत आहे भ्रूणविज्ञान. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मराठीतला. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे, टिंबटिंब हे मानवी शरीरातील अंगांग आहे. डॅश डॅश इज द वेस्टिरियल ऑर्गॅन इन द ह्युमन बिंग्स. तर त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. ए विजडम टीथ, बी इयर मसल्स, सी बॉडी हेअर्स आणि डी ऑल ऑफ द अबाव. म्हणजेच मराठीत अक्कलदाढ, ब कानाचे स्नायू आणि क अंगावरील केस आणि डी वरील सर्व. त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वरील सर्व. म्हणजेच इंग्लिशमध्ये ऑल ऑफ द अबाव. हे सर्व मानवी शरीरातील अंगांग आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रोटीन लोकेटेड इन द बोन्स इज. म्हणजेच हाडामध्ये असणारे प्रथिन म्हणजे टिंबटिंब होय. तर मराठीत ऑप्शन आहेत मायोसिन, मेलेनिन, हिमोग्लोबिन का ऑसिन. इंग्लिशमध्ये मायोसिन, मेलिन, हिमोग्लोबिन, ओसिन. तर त्याचं करेक्ट जे उत्तर आहे ते आहे ओसिन. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इंग्लिशमधला आणि पर्याय क्रमांक 4 मराठीमधला ओसिन. लक्षात ठेवा, हे आपल्या हाडामधलं मुख्यतः प्रथिन आहे ओसिन. तर येणाऱ्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे. पुढचा प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन्स इज द नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ NDA2. म्हणजे NDH तयार होण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कुठले आहे. तर त्याचे पर्याय दिलेले आहेत, जीवनसत्व B3, जीवनसत्व C, जीवनसत्व B2, जीवनसत्व K. म्हणजेच इंग्लिशमध्ये विटॅमिन B3, विटॅमिन C, विटॅमिन B2, विटॅमिन K. तर त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे मराठीमध्ये जीवनसत्व B3. म्हणजेच इंग्लिशमध्ये विटॅमिन B3. लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. तर पुढचा प्रश्न असा आहे, सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी टिंबटिंब आहेत. सेल डिवाइड बाय द मायटोसिस इज द डॅश डॅश. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत इंग्लिशमध्ये, सोमॅटिक, गॅमेट्स, स्टेम, बोथ A अँड C. तर मराठीमध्ये कायिक पेशी, युग्मके, मूल पेशी का डी पर्याय. तर आपलं हे जे करेक्ट उत्तर आहे त्याचं कायिक पेशी आणि मूल पेशी म्हणजेच दोन्ही पण पेशी असतात. तर
इंग्लिशमध्ये पर्याय क्रमांक डी बोथ ए अँड सी आणि मराठीमध्ये देखील पर्याय क्रमांक ए अँड सी म्हणजेच डी हे उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक डी, ऑप्शन नंबर डी. ओके, वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. द फर्स्ट स्टेप ऑफ द कायरोगेनेसिस इज म्हणजेच प्रकल्प विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे, तर त्याचे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पूर्वावस्था, अत्यावस्था, मध्यावस्था, कपर्शावस्था. म्हणजेच इंग्लिशमध्ये ॲनाफेस, टेलोफेस, मेटाफेस, कप्रोफेस. तर त्याचे जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पूर्व अवस्था, म्हणजेच मराठीतला पर्याय क्रमांक 4 आणि इंग्लिशमध्ये देखील प्रोफेस म्हणजेच पर्याय क्रमांक 4 पूर्व अवस्था. लक्षात ठेवा, ती पहिली अवस्था आहे प्रकल्प विभाजनाची. वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी सूत्री विभाजनाचा भाग टिंबटिंब हा नाही आहे, म्हणजे डॅश डॅश इज अ नॉट अ पार्ट ऑफ द मायटोसिस. पर्याय क्रमांक 1 ॲनाफेस, डिप्लॉयटिन, सी प्रोफेस का सायटोकिनेसिस. म्हणजेच पशावस्था, डिप्लॉयटिन, पूर्वावस्था, परिकल विभाजन. तर त्याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 डिप्लॉयटिन, म्हणजेच मराठीत देखील पर्याय क्रमांक 2 डिप्लॉयटिन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे सूत्री विभाजनाचा भाग हा डिप्लॉयटिन हा नाही आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न. वी गेट डॅश डॅश एनर्जी फ्रॉम द लिपिड्स. आपल्याला स्निग्ध पदार्थापासून टिंबटिंब ऊर्जा मिळते. पर्याय क्रमांक 1 4 कॅलरी पर ग्रॅम, पर्याय क्रमांक 2 9 कॅलरी पर ग्राम, पर्याय क्रमांक सी 9 किलो कॅलरी पर ग्रॅम, पर्याय क्रमांक 4 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. तर त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 9 किलो कॅलरी पर ग्राम एवढी एनर्जी आपल्याला लिपिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थापासून मिळते, जी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. तर पुढचा प्रश्न आपण बघूयात. मानवी शरीरात गुणसूत्राच्या टिंबटिंब जोड्या असतात. इन ह्युमन्स देअर आर डॅश डॅश पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 22, 23, 44 आणि 46. तर आपल्याला हा प्रश्न दरवेळेससारखा तुम्हाला मी काही ना काही होमवर्क देतो, तर हा प्रश्न देखील तुम्हाला होमवर्कसाठी आहे. तर त्याचं उत्तर सर्वच मुलांनी कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तर सर्व मुलं काही उत्तर देत नाहीत, तर सर्वांनी त्याचं उत्तर कळवा कमेंट्स बॉक्समध्ये. हा तुम्हाला प्रश्न हा होमवर्कसाठी आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. येणारा पुढचा प्रश्न आपल्यासमोर येतो आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की बहुपेशीय सजीवामधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजनाचा प्रकार नाही. म्हणजेच इंग्लिशमध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ द असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑप्शन नंबर ए फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, बायनरी फ्युजन. म्हणजेच मराठीमध्ये खंडीभवन, पुनर्जन, कलिकागायन, बायनरी विखंडन. तर त्याचं जे उत्तर आहे करेक्ट आपल्याकडे ते आहे बायनरी फ्युजन, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. दोन्हीमधला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये देखील पर्याय क्रमांक डी बायनरी फ्युजन, बायनरी विखंडन. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असा आहे आपल्याकडे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी वेगळा घटक कोणता. फाइंड द ऑड वन आउट. अ स्टिग्मा, बी अँथर, सी स्टाईल, डी ओव्हरी. म्हणजेच कृषी, पराकोश, कृषी, अंडाशय. तर त्याचं करेक्ट उत्तर जे आहे पराकोश म्हणजेच अँथर. तर मराठीमध्ये जे आहे ते पर्याय क्रमांक बी आहे पराकोश आणि इंग्लिशमध्ये आहे ते पण पर्याय क्रमांक बी अँथर. लक्षात ठेवा, हा वेगळा घटक या प्रश्नामधला आहे. दॅट इज द ऑड वन इन द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न येणारा असा आहे की आपल्याला की तसं आपल्यासमोर पुढचा प्रश्न असा आहे. गर्भाशय रोपणक्षम नसल्यास टिंबटिंब हे प्रजनाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये मॉडर्न रेमेडिकल टेक्निक इज यूज्ड इफ देअर इज अ प्रॉब्लेम इन द इम्प्लॅनेशन ऑफ द एम्ब्रॉय इन द युटेरस. मग त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. सरोजसी, स्पर्म बँक, इन द विट्रो फर्टिलायझेशन, नन ऑफ द दिस. म्हणजेच मराठीत भाडोत्री मातृत्व, वीर्यपिढी, काच नलिकेतील फलन यापैकी नाही. तर त्याचं करेक्ट उत्तर ते आहे भाडोत्री मातृत्व म्हणजेच सरोजसी हे ऑप्शन आहेत त्याचं उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ए. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असा आहे की
भ्रूणाचे रोपण टिंबटिंब या अवयवामध्ये होते. इम्प्लॅनेशन ऑफ द एम्ब्रॉयो ऑकर्स इन अ युटरस. त्याची वाढ कुठे होते? तर ए ऑप्शन आहे युटरस, बी आहे ओरिस, सी आहे ओव्हिडक्ट आणि डी आहे वेजिना. म्हणजेच मराठीत गर्भाशय, अंडाशय, अंडनलिका का योनी. तर त्याची वाढ जी होते ती आहे, त्याचं करेक्ट उत्तर गर्भाशय म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए युटरस. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये त्याची वाढ होते भ्रूणाची. या अवयवामध्ये भ्रूणाची वाढ होते. गर्भाशय म्हणजेच इंग्लिशमध्ये युटरस. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. तर पुढचा प्रश्न आहे इन अ ह्युमन्स स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन द डॅश डॅश ऑर्गन. म्हणजे मानवी शुक्रपिशयांची निर्मिती या अवयवात होते. तर कुठल्या अवयवात? तर आपण बघूयात पर्याय. वृषणकोश म्हणजेच इंग्लिशमध्ये टेस्टिस, बी स्क्रोटम, सी प्रोस्टेस्ट ग्लँड का डी ओव्हरीज. तर त्याचं करेक्ट उत्तर जे आहे आपल्याकडे ते आहे इंग्लिशमध्येच टेस्टिस म्हणजेच मराठीमध्ये वृषण. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मानवी शुक्रपेशींची ही वाढ होत असते. टेस्टिस म्हणजेच वृषण. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर पुढचा प्रश्न असा आहे की गर्भवती माता आपल्या मुलाला या अवयवातून अन्नपुरवठा करतात. म्हणजेच प्रेग्नेंट मदर सप्लायज द न्यूट्रिशन्समेंट्स टू हर फोटेस थ्रू अ. म्हणजे कशातून? तर ऑप्शन दिलेले आहेत युटरस, प्लॅसेंटा, ओरी, ओव्हिडक्ट. म्हणजेच गर्भाशय, अप्रा, अंडाशय, अंडनलिका. तर त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे अप्रा म्हणजेच इंग्लिशमध्ये प्लॅसेंटा म्हणजेच ऑप्शन नंबर बी. लक्षात ठेवा, यामधून गर्भवती माता आपल्या मुलाला अन्नपुरवठा करत असते. तर आपण येणाऱ्या पुढच्या प्रश्नाला बघू. तर पुढचा प्रश्न असा आहे की टिंबटिंब आपत्ते एकाच युग्मकापासून तयार होतात. म्हणजे ट्विन्स आर द फॉर्म फ्रॉम द सिंगल एम्ब्रॉय. ऑप्शन नंबर ए डायजोस्टिक, बी मोनोजायजोस्टिक, मल्टिपल जायगोट का डी जायगोट. म्हणजेच द्वियुग्मजीची जुळे, एक युग्मजी जुळे का बहुयुग्मजी जुळे का युग्मज. तर आपल्याला जे आहे ते आहे उत्तर आहे एक युग्मजी म्हणजेच सिंगल म्हणजेच मोनोजायगोटिक. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक बी मोनोजायगोटिक म्हणजेच एक युग्मजी जुळे. अशा प्रकारे त्या याच्यापासून अपत्ये तयार होत असतात. ट्विट म्हणजे जुळे मुलं. पुढचा प्रश्न. पोलन ग्रेन्स आर फॉर्म बाय डॅश डॅश डिव्हिजन इन द लोक्युल्स अँथर्स. म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला मेयोटिक, बी मायटोसिस, सी ॲमेटोसिस, डी बायनरी. म्हणजेच मराठीत परागकोशातील कोष्टकामध्ये टिंबटिंब विभाजनाचे परागण तयार होतात. ऑप्शन क्रमांक ए अर्धसूत्री, गुणसूत्री, बहुसूत्री का यापैकी एकही नाही. तर त्याचं उत्तर आहे अर्धसूत्री म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो मेयोटिक. पर्याय क्रमांक ए मेयोटिक अर्धसूत्री. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये परागण तयार होत असतात अर्धसूत्री मेयोटिक. तर पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न असा आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय अ डॅश डॅश. मग ऑप्शन दिलेले आहेत मायोटिक, बी मायोटिक, सेल डिव्हिजन, सी फर्टिलायझेशन ऑफ, डी डबल फर्टिलायझेशन. अलैंगिक प्रजनात पेशीचे विभाजन टिंबटिंब पद्धतीने होते. सूत्रविभाजन, अर्धगुण सूत्रविभाजन, फल विभाजन, द्विफल. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे अर्धगुण पद्धतीत म्हणजेच मेयोस्टिक. त्याच्यात दिलेलं आहे आपल्याला मेयोस्टिक सेल डिव्हिजन आणि मराठीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन. लक्षात ठेवा, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. तर येणाऱ्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की शेवटचा जो प्रश्न आहे आपला तो आपण पाहतो आहे. दिस मेथड ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सीन इन द पॅरामोशियम. तर पॅरामोशियमचे विभाजन टिंबटिंब पद्धतीने होते. आडवे द्विविभाजन, उभे द्विविभाजन, साधे द्विविभाजन का पुनर्जन. म्हणजे ट्रान्सफरल बायनरी फ्युजन, सिम्पल बायनरी फ्युजन, लॉन्जिट्युडल बायनरी फ्युजन का रिजनरेशन. तर त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ट्रान्सफरबल बायनरी फ्युजन म्हणजेच आडवे द्विविभाजन. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. इंग्लिशमध्ये देखील पर्याय क्रमांक ए आणि मराठीत देखील पर्याय क्रमांक ए. आडवे द्विविभाजन ट्रान्सवर्सल बायनरी फ्युजन. तर अशा प्रकारे आपण आज विज्ञान भाग 2ची प्रश्न बघितले.
तर आताच आपण विज्ञान भाग 2चे MCQ प्रश्न बघितलेले आहेत. असेच प्रकारचे तुम्हाला आणखीन पाठ करून त्याच्यातले सर्व डेटा मी ॲनालाइज करून तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, जो तुम्हाला CET परीक्षेसाठी 100% उपयुक्त ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सांगतो की आज पेपरामध्ये जी बातमी आलेली आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे. तर पेपरात एक अपडेट आलेली आहे 10वीच्या संदर्भात, तर तुम्हाला मी आत्ता सांगतो आहे. तर आजच्या लोकमत तुम्हाला बाजूला दिसत असेल ती बातमी. लोकमत पेपरामध्ये बातमी आलेली आहे की 10वीच्या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी मुदतवाढ पाहिजे. कुणाला? शिक्षक आणि मुख्याध्यापक. तर त्यांनी बातमी अशी छापलेली आहे की शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी मागणी केलेली आहे की जो तुमचा रिझल्ट मी काल तुम्हाला सांगितलेला जो रिझल्ट लागणार आहे तो आणखीन डिले होऊ शकतो, कारण मुख्याध्यापक स्वतः शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक देखील मागणी करत आहेत की आम्हाला बोर्डाकडून आणखीन वेळ पाहिजे 10वीच्या मुलांचा रिझल्ट बनवण्यासाठी. काय कारण सांगितलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे, 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर संभ्रवस्थेत असलेल्या शिक्षक मुख्याध्यापकांना मंडळाच्या यूट्यूब चॅनलवर देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की जी काल प्रेस कॉन्फरन्स झाली मंडळाची शिक्षकांची, त्यावेळेस त्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी 15 दिवस त्यांना मागितलेले आहेत की वाढून देण्याची मागणी शाळा आणि मुख्याध्यापकांनी केली. म्हणजे जो रिझल्ट आपण बघितला काल लागणार होता त्याच्यात आणखीन 15 दिवसाची भर पडू शकते. 15 दिवस त्यांनी वाढून मागितलेले. जे विद्यार्थी वर्षभर तर काय कारण सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन होते त्यांचे गुणदान करणे शक्य आहे, परंतु जे ऑनलाईन नव्हते त्यांना संपर्क करून चाचण्या, स्वाध्याय, तोंडी परीक्षा घेऊन निकालाचे काम पूर्ण करणे अवघड आहे, असं शिक्षकाचं आणि मुख्याध्यापकाचं त्या मंडळासमोर बोर्डाच्या त्यांनी मागणी सांगितलेली किंवा त्यांनी म्हणणं आपलं मांडलेलं आहे. आणि त्यांनी मागणी केलेली आहे की आणखीन आम्हाला वाढीव 15 दिवस पाहिजेत. तर निकालाचे काम पूर्ण करणे अवघड आहे. अनेक विद्यार्थी अजूनही मुंबई किंवा शाळेच्या मूळ ठिकाणी नाही आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कोरोनामध्ये आणखीन लॉकडाऊनमध्ये मूळ ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ते वास्तव्यास होते त्या ठिकाणी ते आणखीन मुलं आलेले नाहीत. म्हणजे गावाला गेले असतील, स्थलांतरित झाले असतील, काही लोकांनी शाळा दुसरीकडे घेतल्या असतील तर ते उपलब्ध नाहीत, त्यांचा डेटा अवेलेबल नाही, असं शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी बोर्डाच्या मंडळासमोर मागणी केलेली आहे. या अडचणी आमच्यासमोर आहेत, तर याचा तुम्ही विचार करा आणि आम्हाला तो वेळ वाढून द्यावा. म्हणजे तुमचा 10वीच्या मुलांनो रिझल्ट हा आणखीन लांबू शकतो. काल जो मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओत की रिझल्ट हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लावण्याची शक्यता आहे, तर त्याच्यात आणखीन त्यांनी मागणी केली की आम्हाला वेळ पाहिजे. तर सवलतीचा कला गुणाविषयी अजूनही संभ्रम असून त्याबद्दल स्पष्टता नाही, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव पांडुरंग कैगार यांनी केलेली आहे. म्हणजे आणखीन जे गुण दिलेले आहेत सवलतीचे त्याच्यामध्ये आणखीन त्यांचं काहीतरी विश्लेषण झालेलं नाही, चर्चा झाली नाही, आणखीन थोडंसं कन्फ्युजन आहे, तर ते कन्फ्युजन क्लिअर करावं अशी मागणी मुंबईचे मुख्याध्यापक संघाचे सचिव पांडुरंग कैगार यांनी मंडळाकडे केलेली आहे. अशी ही लेटेस्ट बातमी तुम्हाला बाजूला दिसतच असेल, अशी 10वीच्या संदर्भात आहे. आणखीन एक गोष्ट, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लाईक करत चला. व्हिडिओ बघताय तुम्ही तर लाईक करत चला. आणि जे मी प्रश्न कमेंटमध्ये विचारत असतो ते प्रत्येकाने मुलांनी जेवढे व्ह्यूज येतात तेवढ्या कमेंट्स येत नाहीत. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्ही कमेंट्स केला पाहिजे, होमवर्क केला पाहिजे, चुकलं तरी चालेल, मी करेक्ट तिथे करून दाखवेल तुम्हाला. आणि तुम्ही नक्कीच या व्हिडिओला शेअर करत चला. आपल्या शाळेमध्ये, आपल्या शाळेच्या ग्रुपवर, मित्रांमध्ये कनेक्टेड राहू द्या. सगळ्या मुलांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या. 18 लाख विद्यार्थी आहेत, त्या 18 लाखामध्ये आणखीन आपले जेवढं आपण शेअर करता येईल तेवढं तुम्ही ते शेअर करा, कारण एका शेअरमुळे भरपूर विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो. टेलिग्रामला तुम्ही आमच्या संपर्क करा. आणखीन भरपूर काही विषयांचं मला मार्गदर्शन तुम्हाला करायचं. CET येईपर्यंत मी तुमच्या प्रत्येक विषयाचं MCQ असेच घेऊन तुमच्यासाठी अवेलेबल करून देईल. काही अडचणी असतील त्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि एक दिवशी मी लाईव्ह सेशन देखील करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला लाईव्ह कनेक्ट होऊन तुमच्या डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा देखील प्रयत्न करेन. ठीक आहे, थँक्यू.